नमस्कार, माझं नाव रुपाली भास्कर नारवडे, उपशिक्षिका, मनपा शाळा क्रमांक 63। आज आमच्या शाळेमध्ये आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी संकल्प स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत लोकांची टीम आलेली आहे आणि या टीमने इयत्ता 8वीच्या वर्गाचे अतिशय सुंदर असं समुपदेशन ट्रेनिंग त्यांनी घेतलं आणि या ट्रेनिंगमध्ये त्यांनी मुख्यत्वे करून महत्त्वाच्या 2 विषयांवर मुलांना समुपदेशन केलेलं आहे। त्यामध्ये पहिला जो विषय होता तो होता की आपल्या आहारामध्ये आपण कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि घ्यायला नको आहे। आहार म्हणजे काय, किती प्रकारचा आहार आहे, तो कसा घेतला पाहिजे, आपण संतुलित आहार म्हणजे काय, आणि आपण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये संतुलित आहाराऐवजी आपण जे नको असलेले घटक आपल्या शरीरामध्ये घेतोय त्यांचे हानिकारक परिणाम कसे होतात। जसं उदाहरणार्थ अतिरिक्त प्रमाणामध्ये साखर घेणं, मीठ घेणं, वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स जे आपण खातो त्यांनी आपल्या शरीराची हानी कशी होते याबद्दल अतिशय सुंदर असं काय केलेले प्रात्यक्षिक त्यांनी आम्हाला सादर केले। मुलांचा प्रत्यक्ष सहभाग त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला आहे। फास्ट फूड खाणं आपण प्रत्यक्षपणे टाळलं पाहिजे। फळं, पालेभाज्या, डाळी, कडधान्य याचा वापर आपण केला पाहिजे। याचं सुंदर असं सादरीकरण या सर्व डॉक्टरांनी आपल्यापुढे केलेलं आहे। आमच्या मुलांनी याच्यामध्ये अतिशय हसत खेळत असा सहभाग घेतला, त्याबद्दल या सर्व टीमचे मी आमच्या शाळेतर्फे, शाळेतील सर्व स्टाफतर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।